हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 75. ज्ञानी. अर्जुन रथामध्ये रडत बसला होता. त्याला भगवंत श्री म्हणाले, तू स्वतःला ज्ञानी म्हणवून घेतोस, परंतु तू अज्ञान मात्र टाकत नाहीस. अरे, तू मुळात स्वतःला जाणत नाहीस, परंतु तू कौरवांसाठी शोक करत आहेस. यामुळे जन्मांधाला वेळ लागल्यावर तो जसा सैरभैर धावतो तसे तुझे ज्ञान आहे. काय आहे ज्ञान? काय आहे सत्य ज्ञान? काय असे आहे की त्यामुळे सर्व जाणले जाते? काय असे आहे की त्यानंतर आणखी काही जाणायचे शिल्लक राहत नाही? काय आहे स्वतःला जाणणे? ऋषी आरुणी उद्दालक याचा पुत्र श्वेतकेतू गुरुकुलमधून जेव्हा शिक्षण पूर्ण करून घरी आला तेव्हा त्याला उद्दालकाने विचारले, आता तुला आणखी पुढे शिकायचे आहे की गृहस्थी व्हायचे आहे? त्यावर श्वेतकेतू मोठ्या घमेंडीत म्हणाला, मी प्रथम राजा जनकाच्या अध्यात्माचा दरबार जिंकतो आणि मग बाकी पाहू. उद्दालकाने श्वेतकेतूची घुमेंड आणि अहंकार पाहिला आणि तो समजला की अर्धवट ज्ञान घेऊन स्वतःला ज्ञानी समजत आहे. उद्दालकाने श्वेतकेतूला घराबाहेर नेले आणि थोडी माती हातात देऊन तो म्हणाला, ही थोडी माती समजली की मातीचे सर्व भांडी तुला समजतात की ती सर्व माती आहे. याप्रमाणे असे मूलभूत तत्त्व काय आहे की ते जाणले की ब्रह्मांडामधील बाकी सर्व जाणले जाते. यानंतर आणखी काहीही जाणायचे शिल्लक राहत नाही. श्वेतकेतू म्हणाला की मला हे शिकविले नाही. ते सर्वोच्च मूलभूत तत्त्व आहे चेतना. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये सर्व विविधता वैचित्र्य निर्माण झाले आहे. उद्दालकाने श्वेतकेतूला झाडाचे बीज दाखविले आणि तो म्हणाला की या बीजामध्ये ती चेतना आहे. त्या बीजापासून मोठमोठे वृक्ष निर्माण होतात. समुद्राच्या पाण्याचा प्रत्येक थेंब खारट आहे, परंतु ते मीठ आपल्याला दिसत नाही. त्याप्रमाणे येथील यच्चयावत सर्वांमध्ये ती चेतना अदृश्य आहे, परंतु असे हे सर्व वस्तुजगत जाणणे म्हणजे ज्ञान नाही, तर त्या सर्वांमधील ती एकमेव चेतना जाणणे म्हणजे ज्ञान. त्याच चेतनेचा अंश आपल्या देहात आहे. तो अंश आपण आहोत. ते मूलभूत सत्य तत्व सत्य ज्ञान आहे. आपला महामंत्र ओम तत्सत्वं असि. ब्रह्मांडामध्ये प्रथम ध्वनी ओम हे त्या सत्य तत्वाचे नामाभिधान आहे. तेच आत्मपरब्रह्म आहे. त्याला श्रीमद भगवद्गीतेने पुरुषोत्तम असे म्हटले आहे. ओम तत्सत्वमसि याचा अर्थ आहे, पुरुषोत्तमा, तूच एकमेव सत्य आहेस. मी तुझाच अंश आहे. तू आणि मी एकच आहोत. असे जाणणे हीच प्रज्ञा आहे, प्रखर ज्ञान आहे. असे जाणणाऱ्याला ज्ञानी म्हणतात. देहामध्ये जन्म घ्यायच्या आधी जे काही आपण होतो आणि देहत्यागानंतर जे काही आपण असणार आहोत ती चेतना आपण आहोत. ते आपले सत्य स्वरूप आहे. देह आणि त्याच्या बाह्यभागी जे आहे ते आपण नाही. देहाच्या आत अंतःकरणामध्ये जे आहे ती चेतना आपण आहोत. हे जाणणे हीच प्रज्ञा आहे. या चेतनेलाच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम असे म्हणतात. याचे ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान. यामुळे अध्यात्मामध्ये ज्ञान म्हणजेच फक्त आत्मज्ञान. अध्यात्मात अन्य ज्ञान म्हणजे भौतिक वस्तुजगताचे ज्ञान. त्याला अध्यात्मात अज्ञान असे म्हणतात. आत्मज्ञान ही अनुभूती आहे. अशी अनुभूती प्राप्त करणे ही काही एखादी कला नाही. हे गणित नाही, सिद्धांत नाही. आत्मज्ञान शास्त्र वाचून किंवा ऐकून मिळत नाही. त्यासाठी दर्शनशास्त्र उपयुक्त नाही. परंतु शास्त्र वाचून ऐकून आत्मानुभूती प्राप्त करावी याची गोडी लागते. त्या मार्गाला यात्रा सुरू होते. बहुतांशी लोकांना आत्मज्ञानासंबंधी माहिती असते. ते आत्मज्ञानाची माहिती गोळा करतात आणि स्वतःला ज्ञानी म्हणवून घेतात. ते स्वतःला असे समजतात की समाजात तसे जाहीरही करतात. एखादे आकर्षक आध्यात्मिक नावही धारण करतात, परंतु आत्मज्ञान जाणत नाहीत. त्यांना ती अनुभूती
ते दर्शन ते सत्स्वरूप प्राप्त झालेले नसते. यामुळे त्यांना प्रज्ञा प्राप्त झालेली नसते. त्यासाठी देहाच्या सर्व जाणीवा नेणीवा क्षीण हीन दीन गौण क्षुद्र व्हाव्या लागतात. भौतिक जाणीवा नेणीवा हा मनाचा खेळ आहे. त्या मनाच्या भावना आहेत. हे सर्व मानसिक आहे. म्हणून ज्ञानासाठी मनाच्या अतीत जावे लागते. येथे सर्व भावना क्षीण हीन दीन गौण क्षुद्र होतात. तेथे प्रज्ञेचे द्वार उघडते. म्हणून येथे भगवंत श्री अर्जुनाच्या ज्ञानाला जन्मांधाला वेळ लागल्यावर तो जसा सैरभैर धावतो तसे तुझे ज्ञान आहे असे म्हटले आहे. भगवंत श्रीने सांगायचे आहे की अर्जुना, तू आधी स्वतःला जाण आणि मग अन्य जणांना तू जाणशील. मग तू कौरवांबद्दलच काय तर कोणाबद्दलही शोक करणार नाहीस. पुराण काळातील गोष्ट आहे. सद्गुरूंकडे बाळू गेला आणि त्याने ज्ञान शिकण्याची इच्छा व्यक्त केली. सद्गुरूंनी त्याला 2 प्रश्न विचारले. 1. तुला ज्ञानी व्हायचे आहे की ज्ञान शिकायचे आहे? या पहिल्या प्रश्नालाच बाळू गडबडला. यामधील फरकाबद्दल त्याने कधी विचार केला नव्हता. आता त्याच्या लक्षात आले की ज्ञानाबद्दल माहिती मिळवून काही उपयोग नाही. तेव्हा त्याने उत्तर दिले की त्याला ज्ञानी व्हायचे आहे. सद्गुरूंनी त्याला दुसरा प्रश्न विचारला. यासाठी कदाचित हा जन्मही पुरेल की नाही याची खात्री देता येत नाही. कारण काही वर्षे झाली की ज्ञानी झाल्याचा आभास होतो आणि अशाची समाजात ज्ञानी म्हणून मिरवायला सुरुवात होते. यास्तव किती कालावधी थांबायची तुझी तयारी आहे? यावर बाळू ठामपणे म्हणाला, आपल्या दृष्टीने ज्ञानी होईपर्यंत मी थांबायला तयार आहे. बाळूची ही उत्तरे ऐकून सद्गुरू खुश झाले. त्याने त्याला सांगितले, उद्यापासून सकाळी प्रार्थना झाल्यावर रानात जायचे. झाडांच्या फांद्या तोडायच्या, त्यांचे लहान लहान तुकडे करायचे, मोडी बांधायची आणि आश्रमात आणायची. भोजन झाल्यावर सायंकालीन प्रवचनाची प्रार्थनेची वेळ होईपर्यंत चुपचाप एका जागी मौन बसायचे. मला कधीही भेटायला यायचे नाही. मला पाहिजे तेव्हा मी तुला भेटायला येईन. बाळूचा दिनक्रम सुरू झाला. अशी 5 वर्षे झाली आणि एक दिवस सायंकालीन प्रवचन प्रार्थना झाल्यावर सद्गुरू बाळूला भेटले. त्याने विचारले की आता मनामध्ये काय काय विचार येतात? बाळू म्हणाला, सुरुवातीला सुमारे 3 वर्षे गतकाळातील विचार मनात भरपूर यायचे. परंतु आता येथील कार्यक्रमात व्यस्त राहिल्यामुळे मागील विचार येणे बंद झाले. पुढे सुमारे 2 वर्षे येथील कार्यक्रमाबद्दल विचार यायचे. परंतु सतत तेच विचार करून मन थकले आणि आता तेही विचार येणे बंद झाले. सद्गुरू निघून गेले. बाळूचा दिनक्रम सुरू होता. त्यानंतर सुमारे 5 वर्षांनी बाळू रानात गेला असताना सद्गुरू तेथे गेले. त्याला त्याने लाकडे तोडायला मोडी बांधायला मदत केली. मोडी बांधून झाल्यावर सद्गुरूंनी बाळूला विचारले, येथील निसर्गाचे विचार मनात येतात का? त्यावर बाळू म्हणाला, सुरुवातीला निसर्ग सौंदर्याने उल्हसित होऊन तसे विचार येत असत. परंतु आता 10 वर्षांनी ते विचार बोथट झाले. यावर सद्गुरूंनी विचारले, मग आता कसले विचार येतात? बाळू म्हणाला, नित्य कार्यक्रम झाल्यावर मी जेव्हा मौन बसतो तेव्हा अंतःकरणामध्ये काहीतरी जाणवते आणि मी त्यातच रममाण होतो. मोठा आनंद मिळतो. यावर सद्गुरू बाळूला म्हणाले, प्रवचनामध्ये मी ज्या औषात्म्याचा उल्लेख करत असतो तोच तो अंतःकरणामध्ये तुला जाणवत आहे. तेच तुझे सत्य स्वरूप आहे. दोघेही आश्रमात परत आले. त्यानंतर सुमारे 2 वर्षांनी बाळू रानात गेला असताना सद्गुरू तेथे गेले. त्याला त्याने लाकडे तोडायला मोडी बांधायला मदत केली. मोडी बांधून झाल्यावर सद्गुरूंनी बाळूला विचारले, त्या तिकडे काही आदिवासी दिसत आहेत, परंतु त्यांच्या अंगावर छाटी वगैरे काही दिसते का? बाळू म्हणाला, मला त्यांच्या अंतःकरणामधील औषात्मा जाणवत आहे. अन्य विचार मला सुचत नाही. मला सर्वत्र आत्मदर्शन होत आहे. दोघेही आश्रमात परत आले. भोजन झाल्यावर सद्गुरूंनी बाळूला त्यांच्या कक्षामध्ये नेले आणि त्याला विचारले, आता तुला मौनात अंतःकरणामध्ये काय जाणवते? बाळू म्हणाला,
मला तेथे परमप्रकाशाचे दर्शन होते आणि मी त्यातच महा आनंदात असतो. यथाकाळी मी त्यामधून व्युत्थान झाल्यावर प्रवचनाला येतो. सद्गुरूंनी बाळूला आलिंगन दिले आणि सांगितले की प्रवचनामध्ये मी ज्या आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा उल्लेख करतो तेच ते प्रकाशाचे दर्शन असते. आता तू ज्ञानी झाला आहेस. आता तू गृहस्थी थाट कर्मयोग करून संसार कर. अध्यात्माचे जितके ज्ञान मिळवता येईल तितके मिळव आणि जमेल तितके प्रभुसेवा म्हणून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार कर. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्ञान मिळवणे हे त्या मनाने सोपे आहे आणि त्यासाठी गुरु असला किंवा नसला तरी चालू शकते, कारण पुस्तके प्रवचने याद्वारे ज्ञान मिळू शकते. परंतु ज्ञानी होण्यासाठी सद्गुरू दार्शनिक स्वस्वरूपावस्था प्राप्त असावा लागतो. तसे नसेल तर साक्षात्काराची अनुभूती नसलेला साधकाला भरकटवायची शक्यता असते. अर्धवटराव ज्ञानी म्हणून मिरवू लागतात आणि मुमुक्षांना चुकीच्या मार्गाने यात्रेला पाठवितात. आजकाल तर फार सावध राहून सद्गुरू शोधावा लागतो, कारण केस दाढी मिशा वाढवून कवायत मास्तर योगगुरू आणि पुढे आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवत असतात. तसेच संस्कृत पंडित योगगुरू आणि आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवत असतात. ज्ञानी दार्शनिक होण्यासाठी खडतर परिश्रम, चिकाटी, आत्मयात्रेवर श्रद्धा असावी लागते. आजच्या काळात ज्ञानी व्हायचे असेल तर चरितार्थापुरते धन मिळवावे. दिवस आणि रात्रीचाही दिवस करून पैशाच्या मागे धावाधाव करायची असेल तर प्रसिद्धी प्रतिष्ठा मिळवायची असेल तर या मार्गाला येऊ नये. भगवंत श्रींनी अर्जुनाला विचारले, तुझ्यामुळे हे विश्व अस्तित्वात आहे का? हे विश्व अनादी आहे, हे असत्य आहे का? या ब्रह्मांडामध्ये एकमेव सर्वोच्च, सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यापासून सर्व भूते निर्माण होतात. असे जे जगतात बोलले जाते ते असत्य आहे का? या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय असे अव्याहत सुरू आहे. सर्व जडवस्तू, सूक्ष्म गोष्टी, मानवादी समस्त सजीव असे कालचक्रमेणं सर्व निर्माण होत असते. ते काही काळ येथे टिकते आणि यथाकालामध्ये ते नष्ट होते. या नष्ट झालेल्यामधून पुन्हा नवीन प्रकारे उत्पत्ती, स्थिती, लय असे सतत सुरू आहे. कारण नष्ट झालेल्यामधून निर्माणासाठी जेव्हा एकत्रीकरण होते तेव्हा ते पूर्वीपेक्षा भिन्न प्रमाणात होते. म्हणून प्रत्येक पिढीला नवीन वस्तू आणि नवीन गोष्टी मिळत असतात. यामुळे नवीन पिढीला जगण्यासाठी उत्साह वाटतो. जे पुढील पिढीवर जुन्या चालीरीती लादायचा प्रयत्न करतात त्यांनी हे प्रकर्षाने लक्षात घ्यावे. आपला काळ हा आपला होता आणि आताचा काळ हा नव्या पिढीचा आहे. मूलतः येथे पोकळी होती. त्याला आपल्या ऋषीने ब्रह्म असे नाव दिले. त्या पोकळीत ब्रह्मांडामध्ये ब्रह्माची शक्ती होती. त्याला आत्मा असे आपल्या ऋषीने नाव दिले. याशिवाय येथे अन्य काहीही नव्हते. अचानक पूर्ण नैसर्गिकपणे ती आत्मशक्ती एकवटली आणि त्यामधून महाविस्फोट झाला. त्याला आपल्या ऋषीने ओम असे नाव दिले. कारण सकृत दर्शनी काहीही नसलेल्यामधून परमपोकळीमधून विस्फोट झाला, म्हणून काना, मात्रा, उकार, बेलांटी, अनुस्वार असे काहीही नसलेले अक्षर ओम हेच यासाठी सुयोग्य आहे. यामधून हळूहळू विश्व निर्माण झाली. पुढे त्यावरील काही ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झाली. आत्मशक्तीमधून हे सर्व निर्माण झालेले असल्यामुळे नक्कीच त्या आत्मशक्तीमध्ये चैतन्य, प्राण, ऊब असली पाहिजे. एरवी निर्मिती होणे शक्य नाही. याचा अर्थ त्या ओम ध्वनीमधून वायू, तेज, पुढे वायूमधून आप आणि आपमधील जडापासून पृथ्वी अशी निर्माणाची मालिका लागली. सजीवांच्या जीवत्वासाठी पृथ्वीवर अन्न आणि औषधी निर्माण झाल्या. हे सर्व सांगायचा हेतू असा आहे की या ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च, सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ अशी एक शक्ती आहे आणि त्यापासून ही निर्माणाची मालिका लागली. असे असूनही विशेष करून मानवाला आत्मज्ञानाचे महाअज्ञान आहे आणि त्यामुळे तो निर्माणाचे श्रेय स्वतःकडे घेऊ पाहतो. मी अमुक केले, तमुक केले, यव केले, करेन आणि त्याव करेन
अशी बढाई मारत असतो. या ब्रह्मांडामध्ये झाडाचे वाळलेले एक पानही आत्मपरब्रह्माच्या मर्जीशिवाय हलत नाही. असे असूनही मानव स्वतःला कर्ता समजतो. त्याच्या स्वतःच्या हाती काहीही नाही. त्याचा जन्म आणि मरण त्याच्या मर्जीने होत नाही. हे सर्व त्याच्या नकळत होत असते. यामुळे अर्थातच त्याचा जन्म आणि मृत्यू यामधील काळही त्याच्या हाती नाही. असे असूनही अज्ञानाने तो कर्तृत्वाचा टेंभा मिरवत असतो. अशा प्रकारे ब्रह्मांडामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय असे अनादी काळापासून होत आहे. ते सर्व जसजसे काळ पुढे सरकू लागला तसतसे गरजेनुसार उत्क्रांत होत गेले. उदाहरणार्थ, चैतन्यापासून इवलासा जीव निर्माण झाला. त्याला सरपटताना त्रास होऊन देह वर उचलला जावा अशी तीव्र इच्छा झाली आणि त्याला पाय फुटायची उत्क्रांती झाली. त्याला वर उड्डाण करावे अशी तीव्र इच्छा झाली आणि उत्क्रांती होऊन त्याला पंख फुटले. हे सर्व नैसर्गिक म्हणजेच आत्मपरब्रह्माच्या इच्छेने आहे. यामुळे याचा स्वीकार करणे हे प्रत्येकाला अपरिहार्य आहे. याचा अव्हेर करणे म्हणजे त्या परमशक्तीला टक्कर देणे आहे. आपली कुवत्ती काय आणि आपण कोणाला टक्कर देतोय याचा काही पाचपोच ठेवावा. कारण नैसर्गिक गोष्टींचा स्वीकार केला तर आपल्याला त्यापासून केवळ आनंद प्राप्त होतो. परंतु याउलट जर आपण याचा अस्वीकार केला तर आपल्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. आपले जीवन या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आहे. यास्तव निसर्ग हा आत्मपरब्रह्माचा, पुरुषोत्तमाचा प्रसाद आहे. हे वेळीच ओळखून निसर्गाला सहकार्य करावे. हेही महत्त्वाचे लक्षात घ्यावे की आपण आत्मपरब्रह्माचा, पुरुषोत्तमाचाच अंश आहोत. यामुळे निसर्गाला सहकार्य म्हणजे स्वतःलाच सहकार्य आहे. यायोगे आपण सदानंदी राहतो. हेच ज्ञानी याचे लक्षण आहे. हरिओम.